टायमर लावायचा आहे. बिग फाईट टक्कर 9:24 झालेले आहेत. 20 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग झाली पाहिजे. पुढे मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाईल. पहिल्याच बॉलवर चान्स घेतला गेला, पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. 2+1 मध्ये धावफलक 2 नाही, ते खातं ओपन केलं गेलंय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका पाहायला मिळतो मतंग सारंगच्या बॅटमधून. 4 रन साठी हल्ला बॉल केलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. या बॉलवर मात्र सेन्सिबल फटका पाहिला गेला. अगदी हलक्यात पुश केलं तिकडे मतंगने. एक चौकार आल्यानंतर सिंगल करणं म्हणजे क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही चान्स घेऊ शकत नाहीये. एका दुसरा सिंगल येणं देखील मॅचमध्ये तेवढंच महत्वाचं आहे. 6 रन झालेत. टीम ओमकार 7 रन झालेत. टीम ओमकार मला संघ देखील या मॅचमध्ये पकड निर्माण केली आहे. एक आलेला चौकार नक्कीच मॅचमध्ये कुठेतरी ग्राफ वरती गेलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक सिंगल रन मिळेल. हा बॉल देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर. वाईट बॉल. वाईट बॉल. इकडे देखील फक्त दिशेचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळते तिकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे आणि तब्बल 11 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला. चांगला फटका पाहायला मिळतो सुरेश सरोजच्या बॅटमधून. 4 रन मिळतील. गुड स्ट्रोक. वेल बॅटिंग. तब्बल पहिल्या ओव्हरचा खेळ संपत आला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ती कोंडी फोडली आहे. 15 रन झालेत. भाऊ सर पंधरा धावा झाले धावफलकर बॉलिंगसाठी ओमकार पाटणे येत आहेत. चांगली कामगिरी केली ओमकारने देखील दोन्ही मॅच मध्ये. याही मॅच मध्ये आपण परत एक चांगली छाप सोडावी लागेल. स्कोर 15 झालाय त्यामुळे कुठेतरी ग्राफ खालती करावी लागेल. ओमकार येतात बॉलिंगसाठी.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पहिलाच बॉल कुठेतरी शांत केलाय. एका दुसरी ओव्हर सेफ आली ना टीम श्रीलन दिवा डोंबिवली संघ देखील मॅच मध्ये येईल, बट कमबॅक करावं लागेल. या बॉलवर एक चांगला स्ट्रोक खेळले गेले, तिकडे एक रन मिळेल. इकडे देखील फक्त दिशेचा प्रयत्न केला गेला, सिंगल रनने धावफलक पुढे जात आहे. पुन्हा टॅप केला गेला, आकाश तिकडे आहेत, चांगला थ्रो पाहायला मिळाला, बट सिंगल रन मिळेल. इकडे देखील एक चांगला फटका, अगदी क्लास फटका पाहायला मिळाला मतांगने. प्रॉपर गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल केला, रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 20 रन झालेत. चांगली सुरुवात केली आहे मतांग आणि सुरेशने तिन्ही मॅच मध्ये, म्हणजे याही मॅच मध्ये आणि मागील दोन्ही मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स. इकडे देखील नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे, रन मिळेल. तिकडे सिंगल, 2 ओव्हर संपले, स्कोर पाहिला तर डबल 21 विदाउट लॉस ऑफ विकेट. बॉलिंगसाठी अक्षय गुरव येतात, दिव्याचे खेळाडू आहेत. आपल्या बॉलिंगच्या जोरावर देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. एक सेफ ओव्हर टाकणं गरजेचं, टीमला जर मॅच मध्ये आणायचे तर अक्षयला ही ओव्हर खूप महत्वाची आहे. या बॉलवर अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला, डॉट बॉल येतोय. एक ओव्हर सेफ आली ना टीम दिवा डोंबिवली संघ देखील मॅच मध्ये येईल. श्री 11 एक ओव्हर मात्र एका बॉलरला एफर्ट्स द्यावे लागतील. या बॉलवर देखील बॅक टू बॅक चांगली कामगिरी पाहायला मिळते. गुड बॉलिंग अक्षय, आतापर्यंत रोखून ठेवलंय. या बॉलवर देखील कव्हरला एक चांगला फटका पाहायला मिळतोय. करारा जवाब, पहिले 2 बॉल डॉट आले, पण त्यानंतर एक प्रहारी फटका. क्या बात आहे सुरेश सरोज, क्लास बॅटिंग पाहायला मिळतीये. या बॉलवर देखील बॅक टू बॅक, याही बॉलवर आपण मला देतो चौकार. याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा चान्स घेतला, पण एक अफलातून बॅटिंग सुरेश सरोजने मात्र अक्षरशः पहिले 2 बॉल डॉट आले, पण त्यानंतर नो बॉल. स्कोर कार्ड अगदी ग्राफ वरती गेलाय, खूपच वरती गेलाय. देखील समोर ढकलण्याचा प्रयत्न केला गेला अगदी हलक्या हाताने. .32 32 रन झालेत. या बॉलवर देखील एक चांगला कव्हर पाहायला मिळतो. नो बॉल आहे आणि रन मिळतील तिकडे 4.
सुरेश सरोजची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या. आपला अजून बॅटिंग पाहायला मिळते. अक्षरशः तुटून पडलाय. फ्रीट असणार आहे. या बॉलवर प्रत्युत्तर दिलंय पण सुरेश सरोजनी सर्वांना खुश केलंय. दांडी उडवली तिकडे. एक रन असणार आहे. पण फ्रीडची संधी होती त्यामुळे बचावले तिकडे सुरेश सरोज. पण एक चांगली बॅटिंग केली आहे. 37. दोन्ही टीमला जो निर्धारित वेळ दिला होता 20 मिनिटाचा त्यातली 10 मिनिटं झालेली आहेत. या बॉल देखील एक चांगला फटका खेळले गेलेत. मतांग एकतर्फी स्कोर चालू आहेत त्यामुळे चांगला खेळ राहिलाय. टीम ओमकार मालाड संघ बॉलिंगसाठी सिनान येत आहेत. राजापूरचे खेळाडू आहेत. सिनान लांबे एक चांगले खेळाडू आहेत त्या परिसरातील. राजापूर कोकणात देखील खूप चांगली बॉलिंग राहिली आहे. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन हॅलो चिंतामणी युवांश ग्रँट रोड उल्हास पॅकर शिवडी कॅप्टन अथवा प्रतिनिधी व्यासपीठाशी संपर्क करता. चिंतामणी युवांश ग्रँट रोड उल्हास पॅकर शिवडी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. चांगली बॅटिंग सुरेश सरोज मात्र एक वेगळ्या लहरामध्ये बॅटिंग करतात या क्रीडा स्पर्धेमध्ये. इकडे देखील आपण पाहिलं तर पॉईंट प्लस एक धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल 2 ने. 47 एक हाय स्कोर असेल मला असं वाटतंय या वर्षीचा. चार ओव्हर संपलेत आणि 48 रन झालेत. आणि बॅट्समॅनला मात्र बॅटिंग सोडावी लागेल. एक चांगली कामगिरी केली सुरेश सरोजने. कपलातून बॅटिंग एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. ग्राउंड वरती एक वेगळी छाप सोडली आहे. नेहमीच चांगली कामगिरी राहिली आहे या ग्राउंडवर. नो बॉल. नवीन बॅटर अरुण चव्हाण येतात. सिंगल रन तिकडे मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात. पन्नास रन मध्ये कंप्लीट केले तर टीम ओमकार मालाड अभिनंदन. या बॉल देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये फटका खेळले गेले. नॉन स्ट्राइक एंडला सिंगल रन मिळते तिकडे इझिली.
या बॉलवर मैदान सोडावं लागलं बॅटरला, बट नो बॉल आहे. हॅलो. मंगलमूर्ती वाडा दिग्विजय घाटकोपर कृपया नाणेफेकीसाठी यावे स्टेजवर. मंगलमूर्ती वाडा दिग्विजय घाटकोपर. तसेच चिंतामणी युवांश ग्रँट रोड उल्हास पॅकर शिवडी कॅप्टनाचा प्रतिनिधी स्टेजशी संपर्क साधा. चिंतामणी युवांश ग्रँट रोड उल्हास पॅकर शिवडी. दिग्विजय घाटकोपर. हॅलो. आता जो चालू असलेला सामना होता त्यात जी पहिली इनिंग झाली, आम्ही 20 मिनिटाचा अवधी दिला होता पण ती 15 मिनिटात इनिंग संपली. मी दोन्ही संघातील खेळाडू कर्णधार यांना श्री सिद्धी सेवा मंडळातर्फे शतशः आम्ही त्यांचे आभारी आहोत. असं सहकार्य आपण यापुढे द्याल अशी आम्ही अपेक्षा करतोय. आता देखील जी इनिंग आहे ती 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे, याची दोन्ही संघातील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. सदर चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ हा 54 रनचं टार्गेट आहे. उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळवणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. भलं मोठं टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला आकाश आहे, जर स्टार्टअप दिला तर होऊ शकतात. 1 रनने खातं ओपन केलं गेलंय. हॉल देखील ऑब्रेक आतमध्ये आणला, पण त्याला देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सुमेश तिकडे बॉलवर पोहोचले, सिंगल रन मिळेल. हलकासा बॉल आपण पहिल्यांदा वळवला तिकडे आणि डिक्लर सोरमध्ये रन जाईल. मंगलमूर्ती आणि टीम दिग्विजय. मंगलमूर्ती संघाने टॉस जिंकल्या प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. या बॉलवर देखील बॅटरला मैदान सोडावं लागतंय. निलेश बागुलला देखील मात्र इथे मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर ओमकार पाटणे येत आहेत. चांगली ओव्हर पाहायला मिळेल. मतांची पहिलीच ओव्हर सेफ आले, त्यामुळे 54 रनचं टार्गेट होतं. इकडे कुठे स्टार्टअप देणं गरजेचं होतं. 4 रन झालेत, अजूनही 50 रन करायचे 24 बॉलमध्ये. पहिलाच बॉल डॉट येतोय.
बॉलिंगसाठी आपण अरुण स्ट्राईक एंडला बॅटर आहेत आकाश. या बॉलवर संधी निर्माण झाली, बॅटरला मैदान सोडावं लागेल. वन साइड मॅच कुठेतरी होताना पाहायला मिळेल, कारण की खूप मोठं टार्गेट आहे या ग्राउंड वरती. 54 रन खूप टार्गेट आहे. इकडे आपण पाहिलं तर थोडी फनी व्हिडिओ पाहायला मिळाली आहे. अगदी आबादुबी स्टाईलने मात्र इथे बॉल मारला. लिंगोरच्या खेळताना आपण एक असं खेळतो. हा बॉल देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर वळलाय. व्हाईट बॉल. तेरा रन झालेत. या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळले गेलेत. एक रन मिळेल.
हा बॉल देखील आपण वळवला गेलाय. चौकार येतोय जरूर, बट वेळ निघून गेली आहे. टीम हॅलो. आताच या ठिकाणी आमच्या मंडळाला आमचे हितचिंतक सल्लागार मित्र माजी नगरसेवक श्रीयुत मुकुंद पडाळ साहेब तसेच विलास राणे उपविभाग प्रमुख या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. श्री सिद्धी सेवा मंडळ त्यांचे शतशः ऋणी आहे. सदर चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ हा उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळवणार आहे. तसेच यानंतर ग्रुप जी च्या मॅचेस चालू होणार आहेत. आणि पंचांना हा चेंडू डायरेक्ट लागलेला आहे. त्यानंतर होणारा पहिल्या फेरीचा सामना मंगलमूर्ती विरुद्ध दिग्विजय. मंगलमूर्ती या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. आणि ओमकार पॅकर मालाड या संघाने उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळवलेला आहे. श्री सिद्धी सेवा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता लगेच ग्रुप जी च्या मॅचेस चालू होणार आहेत. पहिला सामना मंगलमूर्ती विरुद्ध दिग्विजय या दोन बलाढ्य संघात सामना होणार आहे. पहिल्या फेरीचा सामना असेल. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट ज्यांनी 25 धावांची एक धुवाधार बॅटिंग सुरेश सरोज आपण यायचं आहे. अफलातून बॅटिंग या मॅच मध्ये केली गेली सुरेश सरोज. आणि श्री 11 दिवा डोंबिवली संघ आपण देखील आपला प्रतिनिधी वाटवायचा आपला देखील एक सन्मान केला जाईल.
सुरेश सरोजला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. फोटोग्राफर प्लीज व्यासपीठाकडे संपर्क साधा. अक्षय. मी पंचांना पुन्हा एकदा विनंती करतो की आताचा देखील सामना जो आहे जसा याच्या अगोदर झाला आपण टायमर लावला होता त्याप्रमाणेच होणार आहे. दोन्ही संघातील खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. आपापली इनिंग ही 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे. आम्हाला सहकार्य करा. श्री 11 दिवा डोंबोली संघाचा देखील एक सन्मान केला जाईल. श्री 11 ओमकार कर्णधार व्यासपीठाकडे संपर्क साधा. ओमकार. ओमकार कर्णधार व्यासपीठाकडे संपर्क साधा.